या आर्थिक वर्षाची म्हणजे 2026-27 जिल्हा नियोजन समितीची आज बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली. ही याची पहिलीच बैठक होती. अनेक वर्ष आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचं काम सुरू होतं. त्यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाला दिलेली दिशा, आर्थिक नियोजनातील शिस्त आणि निधीचा काटेकोरपणा आणि परिणामकारक कार्यपद्धती आणि विकास कामामध्ये ठेवलेला त्यांचं सातत्य, वेग आजही आपल्या प्रशासनासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. आजच्या आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणं, विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करणं आणि प्रत्येक काम वेळेत गुणवत्तापूर्ण करणं, यासाठी आदरणीय दादा नेहमीच त्यांच्या कार्यसंस्कृती पुढे नेण्याचा आणि त्याच पावलावर पाऊल टाकून त्यांची कार्यपद्धती, त्यांचा शिस्त, त्यांचा विश्वास, जनतेप्रती असणारी त्यांची श्रद्धा असंच पुढे नेण्याचं काम मीही यापुढे करत राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आताच आपण विचारलं की इंधन बचतीचं आणि तसेच डिजिटल व कार्यक्षम प्रशासन या संकल्पनेला अनुसरून आम्ही सुद्धा आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक तसेच खरीप हंगामाची बैठक सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं घेतलेली आहे, जेणेकरून इंधन बचतीचा अनेकांचा प्रश्न इथे नक्कीच कमी झालेला आहे आणि अतिशय यशस्वीपणे आमच्या ह्या दोन्ही बैठका पार पडलेल्या आहेत. या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा खर्च, तसेच 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणपणे 1379 कोटी रुपये, तसेच अनुसूचित जाती उपाययोजना 145 कोटी रुपये, तसेच आदिवासी घटक कार्यक्रम 56 कोटी 46 लाख रुपये, असा एकूण 1589 कोटी 46 लाख रुपयाचा निधी आज म्हणजे प्राप्त झालेला होता. आणि आपल्या जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी 100% निधी आपण जिल्हा प्रशासनाला म्हणजे खर्च करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आणि हा निधी खर्च करत असताना जे कामं पूर्णत्वास गेलेले आहेत त्या कामांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तसेच विकास कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी आम्ही विशेष भर देण्यात आलेला आहे.